प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये जबरदस्त तमाशा दाखवलाय. आज फक्त बघत राहा तुम्ही. काल तुम्ही बघितलं होतं की राहुलने सानिकाला मेल करायला सांगितलाय. आता हे सगळेजण जेवायला बसलेले असताना आबा विचारतात, अद्वैत स्वामीनाथन सोबत मीटिंग होती ना, काय म्हणाले रे ते? अद्वैत म्हणतो, आबा ते खूप खुश आहेत, ते खूप खुश झालेत. आई सोबत त्यांची मीटिंग आहे, मग सर्वे रिपोर्ट निघेल. मग आता ते आबा म्हणतात, हे बेस्ट झालं बघ. पण सरोज आज येणार होती ना, तेवढ्यात सरोजताई येतात आणि म्हणतात, आले ना मी आबा. अद्वैत खुश होतो आणि पटकन मिठी मारतो त्याच्या आईला आणि म्हणतो, आई आय मिस्ड यू. आता सरोज म्हणते, हो मी पण तुम्हा सगळ्यांना खूप मिस केलं, पण काय करणार, तिथे काम करून घेणं खूप गरजेचं होतं ना. स्वामीनाथन इथे आले होते ना, त्यामुळे त्यांची रिसर्च टीम घेऊन मी तिथे ग्राउंड लेवलवर काम करत होते. पण काही म्हणा आबा, स्वतः तिथे हजर असण्याने खूप फरक पडतो. बा, काम खरंच उत्तम झालंय. आता ते आबा म्हणतात, हो ग सरोज, हे काम फक्त तुझ्यामुळेच झालंय. सोनं म्हणजे फक्त श्रीमंतांसाठीच असतं असं समज तिने मोडकळीस काढलाय बरं का. तिथे बेंगळूरमध्ये पण खूप काम केलं तिने, इथे पण अनेक वेळा स्वतः तिने काम केलं या लोकांबरोबर. खरंच सरोज, तू प्रत्येक स्तरावरील लोकांमध्ये जाऊन दागिन्यांची परंपरा कायम ठेवलीस. या रोहिणीला काही सरोजचं कौतुक सहन होईना. आबा म्हणता, सरोज तुझ्यामुळेच वरपासून खालपर्यंतच्या लोकांपर्यंत चांदेकरांचं नाव मानाने घेतलं जातं. आता ही सरोज म्हणते, तसं नाही आबा, तुम्ही जे शिकवताय ना तेच आम्ही पुढे, आणि आता आपलं काम आपला अद्वैत पुढे नेतोय ना. खरंच मला खूप अभिमान आहे माझ्या अद्वैतचा. अद्वैत, अरे तिथे तुझी खूप चर्चा होते बरं का. अद्वैत म्हणतो, आई थँक्यू ग. आणि मी आत्ता आबांना तेच सांगत होतो की आपण फायनल केले डिझाईन आणि आता ते अप्रूव्ह होतीलच. सरोज म्हणते, व्हेरी गुड हा अद्वैत. आता अद्वैत म्हणतो, आता फक्त गो अहेड येईलच त्यांच्याकडनं. तेवढ्यात आता त्या स्वामीनाथनचा फोन आलाय. अद्वैत म्हणतो, अगं आई बघ, त्यांचाच फोन आलाय. आता अद्वैत फोन उचलतो तेव्हा तिकडनं तो स्वामीनाथन एवढा भडकलेला असतो. तो म्हणतो, काय रे अद्वैत, तुझ्याकडनं अशी अपेक्षा नव्हती मला. अद्वैत म्हणतो, काय झालंय सर? ते स्वामीनाथन म्हणतात, अरे तुला माहिती होतं ना की या प्रोजेक्टसाठी आपल्या दोन्ही टीम दिवस रात्र मेहनत करतात. आयत्या वेळेला हे असं कसं केलंस तू? वारंवार त्याच चुका का करतोयस तू अद्वैत? अद्वैत म्हणतो, तुम्ही कशाबद्दल बोलताय सर, मला कळत नाहीये. स्वामीनाथन म्हणतात, चूक झालीये हे तुला कळलं नाहीये की निष्काळजीपणाचा ओव्हर कॉन्फिडन्स आहे तुला? अद्वैत म्हणतो, सर तुम्ही मला डिटेल सांगाल का, नेमकं काय झालंय ते? स्वामीनाथन म्हणतात, अरे या कॉन्ट्रॅक्टसाठी मी तुला ज्या डिझाईन पाठवल्या होत्या ना, त्या डिझाईन तुम्हाला पाठवल्याच नाही. ज्या रिजेक्ट केल्या ना त्या डिझाईन तुम्हाला पाठवल्या आहे. अद्वैत म्हणतो, नाही सर, असं कसं होईल, मी तुम्हाला त्याच तर डिझाईन पाठवल्या. असं कसं झालं, मला कळतच नाहीये. थांबा, मला जर असं वेळ द्या, मी बघतो काय करायचं ते. अद्वैतने त्यांचा फोन ठेवलाय. सरोज म्हणते, काय झालं अद्वैत? आबा पण त्याला विचारताय काय झालं. अद्वैत म्हणतो, आबा खूप चिडलेत होते स्वामीनाथन, मला कळत नाहीये हे असं कसं झालं, त्यांच्याकडे रिजेक्टेड डिझाईन गेले. अद्वैत जरा विचार करतो आणि म्हणतो, ती सानिका, ती ना आयत्या वेळेला नेहमी असा गोंधळ घालते. सरोज म्हणते, अरे तू चेक नाही केल्या का आधी डिझाईन्स? अद्वैत म्हणतो, अगं आई, सगळ्या डिझाईन्स व्यवस्थित चेक केल्या होत्या मी आणि अप्रूव्ह करून ठेवल्या होत्या. बाकीच्या डिझाईन गेल्या तरी कशा? नक्कीच हा गोंधळ सानिकाने घातलाय. आता कला विचार करते, बापरे, आता हा सानिकाला ओरडणार, पण हे अशक्य आहे. सानिका कशी काय एवढी मोठी चूक करेल? आता राहुलला कळलंय, कारण हा उद्योग सगळा राहुलनेच केलाय. आता हे श्रीकांत म्हणतात, तू चेक कर बरं त्या सानिकाला कॉल करून. आता अद्वैतने सानिकाला कॉल करून खूप ओरडला. सानिका म्हणते, सर काय झालं? मग आता अद्वैत म्हणतो, अगं तुला मी सिलेक्टेड डिझाईन पाठवायला सांगितली होती ना त्या स्वामीनाथनला, मग त्यांना रिजेक्टेड डिझाईन कसं काय पाठवल्या तू? तुझं लक्ष कुठे असतं ग सानिका? तुला 1000 वेळेला सांगतो मी, कामावर फोकस कर, तुला सेन्स आहे का? काय गोंधळ घातलायस तू? मग आता सानिका म्हणते, सर असं कसं करेल मी, तुम्ही सांगितलेलं तेच केलं मी. अद्वैत म्हणतो, असं सांगितलं होतं का मी तुला? कोणी सांगितलं तुला डिझाईन्स पाठवायला? मग सानिका म्हणते, सर राहुल सरांनी मला डिझाईन पाठवायला सांगितल्या होत्या. अद्वैत म्हणतो, काय म्हणजे? सानिका म्हणते, सर तुम्ही मला सांगितलं होतं ना स्वामीनाथन सरांना डिझाईन्स पाठव, तर मला राहुल सरांनी सांगितलं की मला आधी डिझाईन पाठव, त्यांना टॅली करायची होती. मी त्यांना सिलेक्ट केलेलं फोल्डर देत होते, तर त्यांनी मला सांगितलं की सिलेक्ट आणि रिजेक्ट अशी दोन्ही फोल्डर पाठव. आता त्यांनी मला फायनल मेल केला आणि सांगितलं की हा मेल स्वामीनाथनला करून टाक म्हणून, जसाच्या तसा, म्हणून मी केला. मी तुम्हाला सरांनी पाठवलेला मेल फॉरवर्ड करते. अद्वैत म्हणतो, लगेच फॉरवर्ड कर. आता अद्वैतने तो मेल चेक केलाय. आता या सरोज म्हणतात, काय रे बाळा, काय झालं, काय म्हणाली ती सानिका? आता अद्वैतला कळे ना, बोलावं तर काय बोलावं. आता अद्वैत आधी पाणी पिऊन घेतो आणि मग राहुलला अशी फायर करतो ना. प्रेक्षकांनो, भारी दाखवलाय आजचा एपिसोड. आता हा पुढचा सीन तर थोडासाही स्किप करू नका. अद्वैत आता जोरात चिडतो. राहुल, आता राहुल म्हणतो, काय झालं ब्रो? अद्वैत म्हणतो, का केलंस रे तू असं? राहुल म्हणतो, मी काय केलं? अद्वैत म्हणतो, मी तुला हे नाही विचारत आहे तू काय केलं ना, हे तुला चांगलं माहिती आहे, तू हे सगळं का केलं ते सांगून टाक. राहुल म्हणतो, काय व्हॉट नॉनसेन्स आहे,
काय रे, मोठा भाऊ आहेस म्हणून वाटेल ते बोलशील का मला तू? राहुल उद्धट सारखं बोलतोय अद्वैतची आणि म्हणतोय काय पद्धती रे तुझी बोलायची? अद्वैत म्हणतो जस्ट शट अप राहुल. घरचे सगळेजण यांच्याकडे बघतच राहताय. आता हा अद्वैत म्हणतो तुला काही अक्कल आहे का रे राहुल? तुला कळत नाही काही तर कशाला काम करतोस तू? समजत नाहीये का? मी सांगतो ना तुला काय झालंय ते. अहो आबा, यानेच मिस्टर स्वामीनाथनला सगळ्या चुकीच्या डिझाईन्स पाठवल्यात. मी ज्या डिझाईन्स रिजेक्ट केल्या होत्या ना त्याच डिझाईन याने त्या स्वामीनाथनला पाठवल्यात. हे सगळं काम यानेच केलंय. आता हा राहुल असं दाखवतोय जसं काही झालंच नाहीये. मग आता तो म्हणतो त्या फालतू सानिकाच्या सांगण्यामुळे तू माझ्यावर ओरडतोय सिरियसली? अद्वैत म्हणतो राहुल तू असं का केलंयस ना हे मला सांगून टाक. तू असं करू शकतो याची मला पूर्ण खात्री आहे. पटकन बोल, का केलंस तू हे असं? राहुल म्हणतो अरे मी तुझा भाऊ आहे अद्वैत. ती फालतू एम्प्लॉई किती चुका करते कामात तुला माहितीये. तू माझ्यावर आळ घेतोयस तिच्यामुळे. अद्वैत आता काही बोलणार तेवढ्यात आबा म्हणतात ए राहुल, तो तुझा मोठा भाऊ आहे त्यामुळे तोंड सांभाळून बोल. आता राहुल म्हणतो अरे आबा, तो माझ्या कॅरेक्टर बद्दल वाटेल ते बोलतोय, मी काय ऐकून घेऊ? अद्वैत म्हणतो मी वाटेल ते बोलत नाहीये. तू सानिकाला सांगितलंस की मिस्टर स्वामीनाथनला रिजेक्टेड डिझाईन पाठव म्हणून. तुला माहित होतं ना की या कॉन्ट्रॅक्टमुळे आपल्याला किती फायदा होणार आहे. तू का केलंस असं? बोल बोल राहुल. आता तेवढ्या ती रोहिणी म्हणते बस करा अद्वैत, काय चाललंय तुझं? केव्हाचं बघतीये मी तमाशा करतोय? तू माझ्या मुलावर वाटेल ते आरोप नाही करू शकत. आणि डॅड मी शेवटचं सांगते, मी हे सगळं सहन करणार नाही. आता त्या सानिकाने काहीतरी फोन करून सांगितलं आणि हा निघाला राहुलला वेठीस धरायला. इतक्या हलक्या कानाचा आहेस का तू? आता सरोज लगेच बोलते काय ग रोहिणी, माझ्या मुलाला बोलायचं नाही हा? रोहिणी लगेच म्हणते का ग, आता का? आता कसा त्रास झाला तुला तुझ्या मुलाला बोलला तर? मला पण त्रास होतो ना माझ्या मुलाला. तुझा मुलगा वाटेल ते बोलतोय माझ्या मुलाला, तुला काही वाटत नाही ना, पण मला त्रास होतो ना. आणि डॅड तुम्ही तर गप्पच बसा, तुम्ही ठरवूनच टाकलेलं आहे अद्वैत तुमचा आवडता आणि राहुल तुमचा ना आवडता. आता ते आबा म्हणतात हे बघ रोहिणी, मी अद्वैतला ओळखतो, जे काय करतो ना ते उगाच नाही करत आणि आपला हा उद्योग मोठा करण्यात त्याचाच जास्ती हात आहे. तो आपल्या माणसासाठी काहीही करू शकतो, त्याला बोलायचं नाही. रोहिणी म्हणते हो ना, त्याला बोलायचं नाही, तो वाटेल ते करू शकतो ना. डॅड मला खात्री आहे माझ्या मुलाची आत काहीही चूक नाहीये. हा सगळा गोंधळ अद्वैतनेच घातला असणार आहे. आणि तसंही आजकाल रोज जातोय ना ऑफिसला राहुल, म्हणजे त्या सानिकाला स्वतःची मान वाचवायची ना म्हणून तिने राहुलवर आळ घातलाय. आणि अद्वैतला तर चान्सच मिळाला ना राहुलला वाटेल ते बोलायचा. हे अद्वैत, पुराव्याशिवाय माझ्या राहुलला काही बोलायचं नाही. आता ती बोटं बिट्ट करून अद्वैतला ओरडतीये. अद्वैत म्हणतो मी पुराव्याशिवाय बोलतच नाहीये, तुला पुरावा बघायचा आहे ना, हे बघ. आता अद्वैतने मेल दाखवलाय, जो मेल राहुलने स्वामीनाथनला केलाय रिजेक्टेड डिझाईन्सचा. आणि आता मात्र ही लगेच रोहिणी आवाज खाली करते बरं का आणि बोलते कशी बघा. अद्वैत म्हणतो बघा आबा, हा मेल स्वामीनाथनला पाठवायला सांगितलं होतं मी सानिकाला, पण राहुलने चुकीचा मेल पाठवून दिला आणि राहुलने चुकीची माहिती दिली सानिकाला की त्याचं आणि माझं बोलणं झालंय म्हणून तिने मेल पाठवला. अरे राहुल, सगळे मेल्स रेकॉर्ड मध्ये असताना सुद्धा अशी चूक तू कशी काय करू शकतोस? बोल ना आता. आता आबा म्हणतात काय रे राहुल, बोल आता का गप्पा बसलाय? आता रोहिणी लगेच म्हणते अरे अद्वैत, झाली असेल कन्फ्युजन मध्ये चूक त्याच्याकडनं, त्यात काय एवढं ओरडायचं त्याला? सरोज म्हणते रोहिणी काय बोलतेस ग, फाटे कशाला फोडतेस? रोहिणी म्हणते सरोज वहिनी तू मध्ये मध्ये बोलू नकोस. आता तू तुझ्या पोराची बाजू घेशील आणि डॅड माझ्या पोराला ओरडतील. हे प्रॉब्लेम आहे. माझ्या मुलाच्या सगळ्याच गोष्टी तुम्हाला खटकतात ना. आता ते आबा जोरात ओरडतात रोहिणी. आता रोहिणी म्हणते डॅड तुम्ही प्रत्येक वेळेला असे माझ्यावर दटावू शकत नाही हा. ती रोहिणी इतकी उद्धट सारखी बोलते. ती म्हणते मला चांगलंच माहितीये ना अद्वैतला सगळी सत्ता स्वतःच्याच हातात ठेवायची आहे, म्हणूनच तो राहुलची सतत दोष शोधतच असतो, कारण राहुल त्याला सतत खटकत असतो ना. आणि अद्वैत, माझ्या मुलाशी तू असं कसं रे बोलू शकतोस? तुला माझ्या मुलाचं सुख आनंद तुला बघवत नाही ना. त्याने ऑफिसमध्ये आलेलं मुळातच तुला पटत नाही. तुला ना फक्त त्याला तुझ्या टाचेखाली ठेवायचंय आणि त्याला सक्सेसफुल होऊच द्यायचं नाहीये. आता कलाचं असं डोकं फिरलं ना, कला हिला अशी ऐकवते आणि म्हणते 1 मिनिट रोहिणी मॅडम, कोणाला बोलताय तुम्ही हे? अद्वैतला. आता रोहिणी कलाकडे बघतच राहते. ज्याने तुमच्या एका शब्दाखातर सगळे अधिकार राहुलला दिले त्याला बोलताय तुम्ही? अद्वैतने फक्त तुमच्या शब्दाखातर मागचा पुढचा विचार न करता सगळे अधिकार त्या दिवशी राहुलला दिले. सगळे अधिकार राहुलच्या नावे करून कागदपत्रावर सही केली अद्वैतने, त्याला तुम्ही बोलताय? आता सगळेजण बघतच राहताय, कारण आबांना हे काहीच माहिती नव्हतं. आता ही कला म्हणते रोहिणी मॅडम बोलताना विचार करून बोला. सरोज म्हणते काय ग रोहिणी, काय केलंयस तू? आतापर्यंत आरडाओरडा करत होतीस ना तू, आता बोल काय केलंयस तू? आता लगेच रोहिणी म्हणते त्या कलाचं ऐकून मला बोलतेस का तू? मग आता हे आबा चिडतात आणि म्हणतात काय ग रोहिणी, काय केलंयस तू? गप्पा बस, हुज्जत नको घालूस.
कला सांग मला काय झालंय. कला म्हणते आजोबा माफ करा मला, अशा पद्धतीने तुम्हाला कळायला नको होतं. पण रामनवमीच्या दिवशी घरी जेव्हा पूजा होती ना तेव्हा या रोहिणी मॅडमनी अद्वैतकडनं सही करून घेतली आहे. आबा विचारतात कसले कागद होते ते, काय रे अद्वैत. मग आता कला म्हणते ते पेपर बँगलोरच्या ब्रांचचे आहेत आणि नवीन झालेल्या या सगळ्या करारानुसार सगळे अधिकार आता राहुलला मिळणार आहे अशी सही करून घेतली आहे रोहिणी मॅडम अद्वैतकडनं. आता राहुल चुप्पच बसलाय आणि रोहिणी सुद्धा. आता मात्र आबा असे संतापतात आणि म्हणतात काय ग रोहिणी हे खरं आहे. आता या सरोजच्या तर पायाखालची जमीन सरकली आहे. आता अद्वैत काहीच बोलत नाहीये. आबा चिडतात आणि म्हणतात अद्वैत मी तुला काय विचारतोय, खरं आहे का हे. कलाकडे रोहिणी रागाने बघत असते. आता आबा म्हणतात रोहिणी इतके दिवस मी समजत होतो की तुझं तुझ्या पोरावर फार प्रेम आहे आणि अद्वैतमुळे त्याच्यावर अन्याय होतो म्हणून तू चिडचिड करत असतेस. पण आज मला कळलंय तुझं तुझ्या पोरावर नुसतं प्रेमच नाही तर आंधळं प्रेम आहे ग. अगं तुझ्या या आंधळ्या प्रेमापोटी दुसरं कोणी तुला दिसतच नाहीये. हे बघ चांदेकर ज्वेलर माझं सपान आहे, आज पण माझं सपान आहे. ते कोणासाठीच मी ते मोडू दिलेलं नाहीये. हे सपान पुरं करण्यासाठी मी खूप मेहनत घेतलेली आहे. हे केस माझे विनाकारण पांढरे नाही झालेले. माझ्यासारखं माझ्या अद्वैतने सुद्धा खूप कष्ट घेतलेले आहेत. माझ्या डोळ्यातलं स्वप्न त्याने त्याच्या डोळ्यात उतरवून घेतलंय आणि त्यासाठी तो जीवापाड मेहनत करतोय. या उद्योगासाठी कोणताच निर्णय तुम्ही घेऊ शकत नाही. या घरात सर्वात मोठा अजून सुद्धा मीच आहे. हे बघा तुम्ही सगळे लक्षात ठेवा, जोपर्यंत मी जिवंत आहे ना तोपर्यंत यातला कुठलाही निर्णय तुम्हा कोणालाही घ्यायचा अधिकार नाहीये. आणि आत्ताच्या आत्ता या क्षणाला मी राहुलकडनं सगळे अधिकार काढून घेतोय. ये बाद प्रेक्षकांनो, आबांनी तर सिक्सरच मारलाय रोहिणीला जबरदस्त उत्तर देऊन. कसा वाटला तुम्हाला आजचा भाग? भारीच आहे ना. मग लाईक करून टाका की. आता रोहिणीची तर बत्ती गुल झाली आहे. कला अद्वैत त्यांच्या बेडरूम मध्ये. आता कला म्हणते चांदेकर काय झालं तुला, तू बोलत का नाहीयेस, हवं तर चिड माझ्यावर पण ओरड. अरे तू शांत नको बसूस ना. आता अद्वैत पाणी प्यायला घेतोय ग्लास. आता अद्वैत चिडतो जरा कारण त्याच्या हातातनं तो ग्लास खाली पडतो. आता कला म्हणते काय झालं तुला चांदेकर. मग आता हा चिडतो आणि म्हणतो तू कशाला खाली मध्ये मध्ये बोलत होतीस. आता ही कला म्हणते अरे त्या रोहिणी मॅडम वाटेल तशा बोलत होत्या तुला म्हणून मी. अद्वैत म्हणतो पण तू कशाला मध्ये बोललीस, तू कोण आहेस मध्ये बोलणारी, हा माझा आणि माझ्या घराचा प्रश्न आहे ना. कला म्हणते हे बघ अद्वैत चूक ही चूक असते, त्यात तुझं माझं काही नसतं. अद्वैत म्हणतो तू वाटेल तसं आणि वाटेल तिथे सगळ्यांचा अपमान करत सुटणार आहेस का. कला म्हणते मी काही कोणाचा अपमान केलेला नाहीये. त्या रोहिणी मॅडम तुला वाटेल ते बोलत होत्या, मला नाही सहन झालं. आणि तू किती कष्ट घेतोस ना हे आम्हाला दिसतंय, सगळ्यांना कळतंय. हा प्रोजेक्ट तुझ्यासाठी किती महत्वाचा आहे आणि तरी सुद्धा तो राहुल तुझ्याशी असा वागला आणि त्यावरून त्या रोहिणी मॅडम तुझ्याशी असं बोलत होत्या. अद्वैत म्हणतो हे बघ काही जरी असलं ना तरी आबांसमोर असा तमाशा करायची तुला गरजच नव्हती. बाकीच्या गोष्टी कळतात ना तुला, मग एवढी साधी गोष्ट कळली नाही. आबांना त्रास झाला ना तर मला सहन होणार नाहीये. मी माझ्या आबांसाठी काहीही करू शकतो. सगळं त्यांच्या समोर बोलून मोकळी झालीस तू. सगळे जेवायला बसले होते. आई एवढ्या दिवसानंतर आली होती. घरचं सगळं वातावरण विनाकारण बिघडलं. आता कला म्हणते ते आधीच बिघडलं होतं. जेव्हा राहुल असा वागलाय हे सगळ्यांना कळलं ना तेव्हा सगळेच चिडले होते आणि त्यावरनं त्या रोहिणी मॅडम तुझी चूक नसताना तुला ऐकवत होत्या म्हणून मी बोलले. मी फक्त खऱ्याची बाजू मांडली एवढंच. अद्वैत म्हणतो तुझी खऱ्याची बाजू ना तुझ्या खऱ्याच्या घरी मांड. माझ्या घरात काय करायचं ना तर माझं मी बघून घेईल. आता कला म्हणते काय रे चांदेकर आता काय बोलू मी तुला. जे मी केलं ना ते तू करायला पाहिजे होतं. तू योग्य वेळेला बोलत नव्हतास म्हणून मला बोलावं लागलं. आणि काय रे इतर वेळी असे छोटे छोटे मुद्दे काढून वाद घालत असतोस ना माझ्याशी. आता एवढी मोठी गोष्ट घडली आहे तरी तू गप्पा बसलास. एरवी तर तू चुका शोधतच असतो ना सारख्या. मग एवढी मोठी चूक घडत असताना तुला काहीच कसं बोलावं असं वाटलं नाही रे. आणि प्रेक्षकांनो इथेच त्यांनी हा भाग आज पूर्ण केलाय. छान वाटला ना नक्की लाईक करा हं. आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला तर विसरूच नका. तर आता पुढे आपण बघणार आहोत ही कला या अद्वैतला म्हणत असते हे बघ चांदेकर मला कळतंय तुला त्रास होतोय पण तू बोलू शकत नाहीयेस, बोल ना प्लीज माझ्याशी. पण आता हा अद्वैत काही बोले ना. आता तो बिचारा त्याच्या घरचाच अपमान काय सांगणार आहे हिला. असो पण आता पुढे आपण बघणार आहोत की सकाळी सकाळी हे दोघं जण भांडायला लागतात. आता या अद्वैतला कपडे हवे असतात आणि कला म्हणत असते घे ना मग. अद्वैत तिला बाजूला सरकवतो तेव्हा हे दोघंही एकमेकांच्या असे जवळ येतात. कला आणि अद्वैतचं नातं आता जरा सुधारतंय असं दिसतंय. अद्वैतला कलाचं बोलणं पटायला लागलंय पण हा कबूल थोडी करतो पठ्ठ्या. पण छान वाटतंय पुढचा भाग बघून की काहीतरी पॉझिटिव्ह होईल. तुम्हाला काय वाटतं कमेंट्स कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.